राजेश येतो म्हणजे ना रे तो पोलीसवाला आला नाही मग अजून. तुला विचारलं काय? तू काय समोर समोर करून राहिली तिथं? मला विचारलं नाही, पण मलाच माहित आहे सगळं. तुम्हाला काय माहित आहे? सांगून द्या ना काही तिथं. मला माहित आहे म्हणून सांगतो मी मामाजीला बरोबर. मामाजी नाही आला नाही तो पोलीसवाला. काहून का थोड्या वेळाने येतो म्हणे ना, तर त्याला काहीतरी काम पडलं म्हणते, तर उशिरा येईन म्हणे असं म्हटलं म्हणे भाऊजीनं म्हणे. भाऊजीला फोन आलता म्हणे त्याचा, असं म्हटलं म्हणे बा. मग काय मी काय करू मग घरी बसून. मी चालला जातो आपल्या वावरात. नाही आता आलाय तो तर विनोदले म्हणा तू बोलून घेतो म्हणा. नाही हेच जशी समोर 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 करते शपूट आलो ते. हा ना माणसाईला बोलू देत ना काही बोलू देत. हे आहे एक माणसा काय म्हणते तर बाई असून समोर 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 करते. माणसाईला बोलू द्याव कोणी? चालली हे समोर. बरोबर आहे मामाजी, तुम्ही काय करता थांबून? जा तुम्ही. जेवण घेऊन तर झालंच आहे तुमचं. मग तुम्ही असं करा, तुम्ही चालले जा. तुमचा डब्बा घेऊन जा ना मामाजी. नाही बाई बेटा आता कसं आता जेवण झालं कोणी काही गरज नाही डब्याची. पोटावर असं भारी भारी गच पकडलाच राहते अन्नाचा. त्याच्यापेक्षा जरा असं हातपाय मोकळे राहते कोणी फिरतो आपण इकडे तिकडे जडून जाते ते पोटातलं तर भारी वाटत नाही. म्हणून आता काही डब्बा गिब्बा काही नेत नाही आता. आज तसंच जातो. बाबा चल ना मग, सोडून देतो ना तुम्हाला गाडीवरच. हा काही नको सोडू मला. जातो मी आपला पैदल 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 गेलं ना हातपाय मोकळे राहते. काय ते गाडीवर नुसतं हा तुम्ही जसे गाडीवरून खाली उतरतच नाही आणि हातापायानं काही आपल्या कामं करत नाही. मग हातपाय होते जाम, मग दुखायला लागते. हे मग अजूनही पाय दुखत नाही का हात दुखत नाही. मग पैदल जातो म्हटलं तर जातो. कामही करतो तिथं, असं नाही का माणसाच्या भरोशावर पाहतो. कामही करतो म्हटलं तिथं, घाम गायतो साजरा. तर काय कसं शरीर राहते. बरं बाबा ठीक आहे. सरला येतो मग मी. काय पाहिजो आला गेला तू समजा पोलीसवाला आलाय तर मग पाहिजो जराशी. काय आता मी काय पाहू बाबा? तुम्ही मेन असून तुम्ही चालले वावरात आणि सुनायच्या आणि पोरायच्या हातात देऊन दिलं तुम्ही कारभार. आता मी काय करू? मी बसले राहतो बाबा इथं चुपचाप अशी. नाही थोडंसं काय म्हणते बोल चाल. पोरीली विचारपूस करा जराशी. इथं बसल्या नव्हते काय? नीर एका जागी बसणं तुम्हाला 1000 डाव म्हणतो का बसून राहत नका जाऊ. 2-4 कामं करत जा घरातले. मी जसं वावरातलं करतो तर तुम्ही नाही करू शकत 2-4 कामं वावरातले घरातले आपले? हो आता सुनाईले पायला बांधून द्या, बसते त्या पायण्यात. आणि मी काम करतो घरातले, मीच करतो ना काम. सुनाईले द्या ना पाटाचा पायला बांधून, मस्त बसते त्या. त्याच्या समोर असं केलं कनी त्याला मस्त पैसा पडते बोलायले सासूले. ठीक आहे बरं चाल तुम्ही. असं या माणसाचं जवानीत कधी फिकर केली नाही बायकोची. आता म्हातारपणातही करत नाही. जवानी ते भाऊ 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 भाऊजाई दिसले. आता सुना पोरं बायकोची तर याला कधी फिकर दिसलीच नाही. उठला का वावरात काय आहे काय नाही गाडलं त्याचं. तुला काय गरज होती मनामधात बोलायची? बाबा बोलले का मधात बोलतो, दादा बोलला का मधात बोलतो. कोणाच्याही मधात तू बोलतच राहतं काय? तुझ्याच हाती आहे काय सगळं व्यवहार? तुला सोपून दिलं काय सारं? हा घरातले माणसं काही कामाचेच नाही राहिले काय आता? बापा मनात बोलायचे म्हणजे मागच्या वेळेस जेव्हा ननदबाईच्या घरात एवढं मोठं गोष्ट झाली होती, त्याचे भांडणं झाले होते, तर निपटावाच्या वेळेस तुम्ही होती वराची. तेव्हा नाही म्हटलं तुम्ही तूच कोण समोर समोर करून राहिली म्हणून. हा तेव्हा तर बरोबर माझ्या हाताने चांगलं काम करून घेतलं. फक्त बोलू नको नाही, काम करायच्या वेळेस बरोबर काम होईनी. मग मागच्या वेळेस केलं म्हणून आता मधामधातच बोलशील काय? आता तो पोलीसवाला माणूस घरी येईन तर त्याच्याही मधामधात बोलशील काय तू? बरं दिसते काय हे? हा माणसं बोलत असते. बाई न असं समोर समोर बोललं बरोबर नसते. मोहिनी तुला शिकवलं नाही का होती माय बापाने या गोष्टी? राजेशजी सारं शिकवलं माझ्या बापानं मला. हा असं काही तुमच्यासारखं नाही ठेवलं घुमण्यावानाचं. कोणाचं वाईट आहे होत असेल तर चुपचाप बसा. हा मी बोलतो फक्त बोलतो ना म्हणून वायशी आहे. नाही तर कोणता गुण माझ्या अंगात बेकार नाही आहे म्हटलं. चालले मोठे मायबाप काढाले. तुमचेच मायबाप पाहिना केवढे साजरे आहेत. दुसऱ्याचे मायबाप पाहिल्यापेक्षा कधी आपले पाहा माणसानं. काय झालं माय बापाले? चांगलेच आहे माय बाप. मग तुमचे तुम्हाला चांगले आहे का नाही? तर माई मला चांगले आहे म्हटलं. बोलायची काही जास्तीची गरज नाही राजेशजी. मायापर्यंत ठीक आहे, मायबापापर्यंत जातच नाही तर मी तुमचे मायबाप काढल्याशिवाय राहणार नाही म्हटलं. झाला यायचा किरतोडा चालू. काय माहित बापा सुखानं जगाले भेटते का नाही भेटत तर. राजेश राजेश जा ना, तुमच्या आई आवाज देऊन राहिली ना. पदराने बांधून राहिला तुमच्या आईच्या. जास्त बोलूच नको तू आता. आई काय म्हणतं? आई काय झालं काय म्हणतं येल पाड्यावर. गेली वाटते. बापा एवढा भेट काय बायकोले? एवढंही भ्या लागते काय एकदमच? हा थोडस भेला तर चालते, पण एवढं एकदम बायको गेली काय तिच्या समोर बोलता येत नाही ना काही नाही. वा बेले का? आई मी काय भिवून राहिलो तिले? भिवून राहिलो काय? ते बडबड करते ना मधात म्हणून तिला पाहून राहिलो. गेली काही इथंच आहे म्हणून उभी. अरे म्हटलं त्या काय म्हणते छायाचे सासू लय तुफान आहे. हा तरी मला कधी लग्नाच्या वेळेस लय बाईनं सांगितलं होतं म्हणे सासू चांगली नाही म्हणे बापा म्हणे. पण आपण काही ऐकलं नाही. आपण काय म्हटलं नाही. लोकाईले काय आहे म्हटलं असं वाटते का साजऱ्या घरी पडलीच नाही पाहिजे बापा पोरगी म्हणून लोक असे बोलते म्हटलं. पण मग मी विचारच नाही केला. आता पाहिजे ना, आता एवढा पश्चातापून राहिला मला. असं वाटून राहिलं का नाहक तिथं पोरगी दिल्ली काय. हा साजरे हे आले माझ्या पोरीसाठी सोयरी का आणि मी तिथं दिल्ली करून. आई असू दे ना, तुफान आहे तर काय करते ते? काहीच नाही करत. आता पहिले आपल्याला पाहा लागन. आता तो येईनच कधी दादाचा सोबती तर त्याच्याजवळ रिपोर्ट लिहून देऊन द्या लागन. आणि मग पोलीस स्टेशनलाही जा लागन जरासं. तिथं रिपोर्ट द्या लागन. मग यायला बोलावणी होईन तिथून. मग सांगतेस हे काय झालं काय नाही तर दोन्ही बाजू मांडल्या जाते. मग माहीतच पडते काय झालं काय नाही. नाही रे माझी पोरगी काय खोटी बोलन काय राजा? हा खोटी नाही बोलत ते. तिच्यावर अत्याचार झाला तसं म्हणूनच बोलून राहिली.
आता आली, आता 8 दिवस नाही झाले तर आली ते बैरमच्या यात्रेसाठी, तर हाशी खुशीनं आली. तेव्हा मला तिच्या चेहऱ्यावर जरासं दुःख दिसलंच. पण मी म्हटलं आता जाऊ दे बाई, पोरगी हाशी खुशीत आहे तर आपण कायले बोलावं म्हटलं, म्हणून मी बोलली नाही राजेश तिले. तर पाय एवढी मोठी गोष्ट होऊन गेली. आता त्याला काय वाटते का मी काय माझ्या पोरीला पोसू शकत नाही? एवढी मोठी इस्टेट आहे तर काय काय फक्त काय पहासाठीच आहे? माझ्या पोरीचं तर मी आरामात पालन पोषण करू शकतो, तिच्या पोराचंही करू शकतो म्हटलं. पण आपल्या शिकडून बाजू भेटली पाहिजे लेकराची. काय म्हणतो राजेश, केस लढाचं काम पडलं तर? आई भेटते तो ना समज आहे. नादा नाही सध्या लहान आहे, त्याला आईचीच गरज आहे, तर त्याला आईचं शिकडून भेटते प्रोटेक्शन. तू टेन्शन नको घेऊ आहे. अशा आहे माझ्या बहिण्या, सगळं लपू ठेवते बरोबर फ्रीजमध्ये. फ्रीजला कुलूप कोण लावत असते बापा? बरं झालं चाबी सापडली मला. आता हे अंगुरं घेऊन जातो तिकडे खोलीत, आणि खोलीतच खातो चांगली. बरं झालं तिथून इथे येऊन गेली. काय तर सगळे कामं मलाच करायला लागते. मी काय कामं करायसाठी काय कामवाली बाई होती तिथं? माझी सासू एखादी बाई बी सांगत नाही, मलाच करायला लावते सगळेचे सगळे कामं. बरं झालं येऊन गेली नाटक करून तिथून. बरोबर काय म्हणते तर लेकराचं करायला लागल कणी ते हात गैसीन येईन मला बोलावासाठी. माझे भाऊ बी पाहिनं किती हुशार आहे, बरोबर त्याच्या बायकाईसाठी आणते. मोठा तर लयच हुशार आहे, त्याची बायको तर नाही आहे तेवढी, पण तो बरोबर म्हटलं चत्र आहे. तिच्यासाठी आणते, निच्यासाठी आणते. ह्या राजेशच्या बायकोसाठी यानं काय लिहावं होता? चालला घेऊन येईलच जसे काही दिवस आहे. आपल्याला होतेच नाही कधी, माझ्या नवऱ्याने एवढं आणलं नाही माझ्यासाठी कधी. माझ्या मन धसते म्हटलं याच्यात. असं वाटते हे खाऊन घेऊ का ते खाऊन घेऊ, आणि माझ्या नवरा काही जाणारे पाहत नाही. जाऊ दे, जोपर्यंत आहे कणी तोपर्यंत मस्त खाऊन पिऊन घ्यावी. तर मी तर म्हणतो चांगला आहे. दिवस जर झाला कणी तर चांगलीच गोष्ट आहे. मला इथंच राहायला भेटन आणि मस्त मस्त खायला भेटन. काही ना काही मला आता गेम खेळायला लागन इथं राहायसाठी. आता नाहीतरी दादा जरा जास्त मोहिनी करते कणी. आता असं करायला लागन, राजेश दादाच्या डोक्यात थोडासा भूत भरायला लागन मला, मोहिनी वहिनी आणि दादाविषयी. असं अंगुरं चोरून राहिली आहे आणि काय म्हणा आम्हाला तुम्हीच खाल्ले असं म्हणा. आणि हे चोट्यावानाची मस्त काय म्हणते अंगूर घेऊन चालली तिकडे. आता तिकडे बसून खाईन. हटकडे माझा मोबाईल कुठं गेला? हिचा मस्त व्हिडिओ बनवला असता मी आता. असं आहे अशा वेळेस कणी आपल्याजवळ मोबाईल नाही राहत तर काही नाही राहत. म्हणून तर म्हणते कणी का बस चोर आला चोरी करायला आणि चाललाय गेला चोर करून. चोरी काय कामाची गोष्ट आहे? माझ्याजवळ मोबाईल नाही आता काही ना काढून मी माझ्यावर यकीन तर कोणी करणार नाही, बिलकुल नाही करत. यकीन केलंय तर फक्त वैशालीताई करून माझ्यावर यकीन. वैशालीताई भाऊजी, कारण भाऊजीला छाया त्याचा स्वभाव तर पक्क्यात माहित आहे. चला आता कोणी हाय नाही तर पटकन जातो खोलीत आणि लपून खाऊन घेतो. बरं खाना मला किती चोरून खाता माहित पडते. पण हिला चाबी कुठे सापडली? हे वैशालीताई कुठेही चाबी टाकून देते. अशानं माहित आहे काय, एखाद्या दिवशी सारं खाऊन घेईन हे, आणि नाव आमचं बदनाम आम्हाला काहीच भेटणार नाही याच्यातलं. स्वतःच्या घरी तर खातेच खाते, इथे खाऊन राहिली खाय गोबऱ्यावानाची. एवढं सगळं आणते दादा, मला 2-3 दिवस झाले इथे येऊन. पण माझ्या एकही भाऊजाईनं असं नाही म्हटलं का घ्यावं छायाताई का काही नंदीला द्यायला नाही पाहिजे. ननद एकुलती काही लाडाची, फक्त काय बैलच लाडाची होती काय? माझे भाऊ म्हटलं माझ्यासाठी सगळं आणि जेव्हापासून त्याला बायका आल्या ना तर बहिणीला बोलूनच गेले जसे. त्याला बहिणीशी काही घेणं देणंच नाही आहे. तिकडे काय म्हणते नवरा असा आणि इकडे काय म्हणते हे भाऊ असे. तिकडे तर माझ्या नवरा बहिणीला डोक्यावर घेते. आली बाई हे आणा बाईसाठी ते आणा बाईसाठी. डोकं मॅट होऊन जाते त्या बाईच्या यानं. हे आता गोष्ट माझ्या माईला नाही सांगा लागत, नाही तर ते काय म्हणते तर काही बनत तर नाही म्हणा, पण म्हणून चोरून खाल्ले विन ना ते. चोरून कायले खाल्ले बापा? म्हणजे माहित नाही झालं पाहिजे ना, सगळे समोर उजागर राहिली पाहिजे मी, म्हणून आता माहित नाही होऊ देत कोणालाच. तिकडे माया काय मागत होती काय? आता काय करू, कुठं लपू हे, काय करू याचं? काय झालं वहिनी? काय म्हणत होत्या? काय काम होतं? काय काम असेल तर सांगा ना वहिनी. नाही होतं. तुम्ही काय आणलं म्हटलं? तुम्ही अंगूर आणले वाटते ना? नाही मी काय आणू बाबा अंगूर? कुठून आणू वहिनी मी अंगूर? इथं तर वहिनी मीच दुखी आहे बाबा. काय करू वहिनी, मीच तर दुखी आहे. तुम्ही मला चोरीचा आरोप लावता काय अजून? लय दुखी आहे वहिनी मी. माझ्या सासरच्या लोकांपासून लय दुखी आहे, त्याच्यात तुम्ही मला अजून आरोप लावून राहिला चोरीचा. वहिनी मी चोरून नाही खात तुमच्या घरचं. अरे छायाताई, मी तुम्हाला चोरून खाले कायले म्हणून राहिली? काय पाहिजे तर आणून देतो म्हणतो, असं म्हणून राहिली. नाही वहिनी काहीच नाही पाहिजे मला, काही नाही पाहिजे मला. भाकर भाजी भेटली पोट भरायला तेवढंच लय आहे, काहीच नाही पाहिजे. बरं ठीक आहे मग. आता मग काही आणलं तुमच्या भावाने तर मग देऊ नये का तुम्हाला? तुमच्या भावानं लय सामान आणलं, मस्त फळं गिळं आणले आणि गुलाबजामुन आणले, लड्डू आणले, लय सामान आणलं, म्हणून तर विचारून राहिले. आता तुम्ही नाही खात पण तर मग आता कसं आहे ना वहिनी, पहा दुःख हो सुख हो किती काही दुःख हो काही हो, माणसाला खास लागते जरासं पोटासाठी, जगासाठी तरी खा लागते माणसाला, नाही काय? जरासं देऊन दे जा मग, तुमची इच्छा असेल तर जरा देऊन दे जा. बरं ठीक आहे. बापा केवढा जीव माया, बापा जीव निघून पुरा हातात आलता बापा. मोहिनी हे तर काय म्हणते तर डिटेक्टिव्ह असल्यासारखीच आहे रे बापा. मागच फिरते जशी हिनं पाहिलं असं काय गडे मला अंगूर चोरताना फ्रीज मधून काढले तर मला असंच वाटते का हिनं कोणी मला पाहिलं. तेव्हाच तर मला हिनं डायरेक्टच म्हटलं अंगूर आहे म्हणे तुमच्याजवळ म्हणे छायाताई. अंगूर खाऊन राहिला ना म्हणे तुम्ही, म्हणे लय चाप्टर आहे, हिच्यापासून मला लय बचावून राहा लागल. बाकीचे तर नाही आहे एवढे, पण हे जरा जास्तच आहे घरात. वैशाली कुठे गेली होती? मी खोलीत आलो तर होतीच नाही तू खोलीत.
खोलीतच आहे मी. ते कपाटातले कपडे लावून राहिले होते बा बरोबर जराशे. इकडे तिकडे पसर पासर झाले होते कधी तर लावून दिले ते. इथंच काय मी तुम्हाला दिसली नसेल ते कपाटाचा दरवाजा उघडा होता तर. काय नाही जास्तीचे कामं करत राहतो पण आता आरामाची गरज आहे, आराम करत जाय. घरातले कामं काही कमी होऊन जाते. कायच गमतही नाही मला, झोपही येत नाही जराभर. काय करू मग आता, करत राहतो घरातले कामं करतो तर तेवढंच मन गमते माया. तेवढंच मला बरोबर वाटते जरासं. करत राहतो बापा, कशी हातपाय हलवतो तर बरं वाटते. नाही काम केले का नाही तर असं बजड बजड झाल्यासारखं वाटते मला. आली होती ती बाई, आली होती बाबानं सांगितलं म्हणे त्या बैले तर. नाही हो, कोणतीच तर बहिणी आली. हे मोहिनी तर वाट पाहून राहिली त्या बाईची, मामाजीनं सांगितलं त्या दिवसपासून. पण एक दिवस बहिणी आली. तिला म्हटलं आता राहू दे ना, काय गरज आहे आपल्याला 4 लोकांचे कामं करायला, आपल्याला एवढं भारी जाते का म्हटलं. करून घेत जो मिळून मिसळून, जोपर्यंत होते तोपर्यंत करू. अरे पण आता कसं असते, जोपर्यंत करायचं आहे तोपर्यंत करा ना तुम्ही. पण त्याच्या समोरच्या दिवसासाठी मग लागण नाही काय, कामवाली लागण काय. आणि तू आईच्या घरी जातो म्हणतं काय डिलिव्हरीले, काही तर थांबतं म्हणतं. आता माझा विचार तर चालू आहे का आईच्या घरी चाललं जाऊ म्हणून. कारण का तुम्ही राहत नाही, तुम्ही चालले जाता. मग इथं काय करू मी. मग असं करजो ना, ते आईले बोलावून घेतो इथं. कसं इच्छा इथं दवाखाने सगळं जवळ पडते. त्याच्यानंतर लेकराले तेल गिल लावाले. तिथेही सगळंच आहे. तिथं नाही आहे काय, तिथं तिच्या गावातल्या लोकांनी काय लेकरच निघून राहिले काय. सगळे लिसून राहिले आहे. बिना लेकराचं गाव आहे का ते. माझ्या आई बाबाचं जरासं लहान आहे पण जाता येते ना इकडचं तिकडे. माझ्या विचारानं कसं डिलिव्हरी इथं करून घ्या दवाखान्यात, म्हणजे कसं मग इथूनच मग गाडीत बसून तिकडे चाललं जा. कारण तिकडे जर अर्ध्या रात्री काही झालं तर मग कोणी हाय नाही ना धावणार. ठीक आहे ना, तसं करू मग. तसं मी आता इथंच आहे सध्या तर मला जायला लागत नाही. पण 4-5 महिन्याच्या नंतर जायला लागलं तर काही सांगता येत नाही. आता तुम्ही घरूनच जॉब करून राहिलो, आता घरीच आहे मी. ठीक आहे ना, तर चांगली गोष्ट आहे ना. आता तुम्ही घरी यायचं तेवढीच तुम्हाला माझी काळजी राहते. नाही वैशाली, तू इथं काळजी करायच लागते बाबा मला. तू काळजी करून तर जमन. वैशाली ताई भाऊजी, काय झालं मोहिनी, ये ना अंदर, ये अंदर. वैशाली ताई, तुम्ही काय घरातच राहता अंदरच्या अंदर, तुम्हाला माहित आहे काय. भाऊजी काय झालं, बोल ना समोर. भाऊजी कोण, भाऊजीने काय केलं. नाही मग सांगत म्हटलं आता गोष्ट. सांग ना, बोल ना, कोणती गोष्ट होय. बोल काही नाही म्हणत मी. भाऊजी तुम्हाला रागता नाही येईल ना, आपल्या छायाताईची गोष्ट होय. नाही येत राग. सांग काय झालं. वैशाली ताई, छायाताई आहे का नाही, मी तिकून आली. आई आता बाई सोबत मामाजी सोबत बोलून स्वयंपाक घरात आली तर छायाताईनं अंगूर चोरले फ्रीज मधले. घेतले असं हो, वाटलं असं खाव तर घेऊ, घेतले हो दे ना, घेतले तर. वैशाली ताई, घेणं वेगळे आणि चोरणं वेगळे. घेणारा माणूस माहिती घेते उजागरीनं खाऊन घेते, असं लपू खात नाही आणि लपून ठेवत नाही म्हटलं. त्याला चोर म्हणत असते, त्याला चोरी करणं म्हणते. आणि जो उजागरीनं खाते ना त्याला शाव म्हणते. तो इमानदारीनं खाऊन घेते, त्याला जेवढे लागले तेवढे. असं तिला काय गरज होती, तिच्यासाठी आणले होते काय ते. इथे तर तुमच्या दोघीसाठी आणले. अंगूर टरबूज आहे त्याच्यात, पाहिजे नाही तर तेच लंब करून टाकन. तुम्ही रान तशाच खाऊ द्या ना, मग खायची इच्छा झाली असेल तर खाल्लं असेल. वैशाली, खाले मनही नाही आहे, पण उजागरीने खाले मनही नसते. असं चोरी करू कोण खाते घरातच. हा अजून काय का वैशाली ताई, तिथंच थोडी गोष्ट संपली काही. मग मी तिथून त्याच्या माग गेली तर माहिती खोलीत गेल्या त्या आत्याबाईच्या तिथं बसल्या मस्त आणि खाऊन राहिल्या होत्या. तेवढ्यात कशी मी गेली, मग लपून कायले ठेवायला पाहिजे होते. उजागरीनं जर खाऊन राहिला तर लपून नाही ठेवायला पाहिजे होते. माहिती असे लपून घेतले म्हटलं मागं. आणि मला काय लढायला लागले अजून माझ्यासमोर. वहिनी मला लय दुख आहे, वहिनी असं आहे तसं आहे. म्हटलं काही खाता काय अंगूर तुमच्या भावाने लय सामान आणलं म्हटलं तर थोडंसं देऊन द्यायचा वहिनी, असं तसं. वहिनी काय सांगू तुम्हाला आता, अशी चोरी केली म्हटलं छायाताईनं. बरोबर आहे का हे स्वतःच्याच घरात. आणि तुम्ही अशी चाबी कुठे टाकून देता फ्रीजची, तुमच्याजवळ चाबीच नाही ठेवणार मी अशानं. नाही मोहिनी, ते चाबी तुझ्याच जवळ ठेवतो. हे वैशाली जवळ काही देऊ नको. वैशाली तर काय म्हणते तर चोराला अजून घरात घालून घेते. काही कामाची गोष्ट आहे का वैशालीची. अरे ती तुझ्याच जवळ ठेव. आणि तू जेव्हा खातं तेव्हा सिले देत जाय आणून जबरदस्ती. हे तशी खाणारच नाही, कारण मी कधी राहतो कधी नाही राहत. काय जबरदस्ती माणसाच्या मागं फिराव का. ईशा काय मागं फिरत जाऊ काय मी आता घेऊ खायचं. मला कधी कुठं जा लागते. आणि माहित आहे का भाऊजी, मला तर असं वाटते यायच्या सासूची आणि त्या पाहुण्याची काही चूकच नाही आहे, यायचीच चूक आहे काहीतरी. तर भाऊजी तुम्ही कधी या काही की निर्णय घेऊ नका रिपोर्ट द्यायचा. पहिले कधी दोन्ही बाजू ऐका, यायच्या सासूची यायच्या नवऱ्याची बाजू ऐकून घ्या पहिले. त्याच्यानंतरच काय म्हणते तर रिपोर्ट द्यायचा हे करा. नाही तर तोपर्यंत देऊ नका, नाही तर आपल्याला मूर्खात काढन ना ते लोक चांगले जर राहिले तर. बरोबर आहे मोहिनीचं. तर तसं पाहिलं ना तर खरंच बरोबर आहे. आपण त्याची बाजू समजूनच नाही घेतली. आपण त्याच्यासोबत बोललो नाही, चाललो नाही, काही नाही. ठीक आहे, त्याच्या घरी जाऊन पाहतो मग जरा असं काय झालं काय नाही तर. भाऊजी मी आणि वैशाली ताई आम्ही दोघी येतो ना, आम्हाला तर माहित पडलं पाहिजे. मागच्या वेळेस तर सांगत कसं त्याच्या सासूला काय झालं काय नाही तर तेव्हा त्याची चूक होती. पण आता काय माहित त्याची आहे का यायची आहे तर माहित तर पडते ना. आपल्याला जायला चांगलं वाटन काय मोहिनी तिथं. काऊन नाही वाटत वैशाली ताई, मी एकटी जाईन तर चांगलं नाही वाटत, पण तुम्ही चलाल तर काही म्हणणार नाही कोणी. आपण कोणी चुपचाप जाऊ, सांगू नाही कोणाला. हो होते. असं करा, दवाखान्यात जायच्या बहाण्यानं चाललं जाऊ आपण. वैशाली, तू कोणी बयाच असं पोटदुखाचं नाटक करजो आणि आपण तिघजण चाललं जाऊ. मी पण आजची आज गाडी आणतो बा पहिले. हा भाऊजी तसं करा, तुम्ही गाडी घेऊन या पहिले
आणि मग चाललं जाऊ आपण. सारेचे सारे काम आपल्यावरच आहे. झाडू तुम्हीच लावा, पोछाही तुम्हीच लावा, सगळे काम आपल्यावर आहे. नंदा येते मस्त बसते, महिनाभर राव का 4 महिने राव. हा आता तर जशा काही परमनंट असायला छायात आहे, पण जरासं झाडूला हात लावत नाही का, काही करत नाही. आई तू इथे ऐकावं बसली. ननदबाई तुम्हाला जरासं दिसत नाही का मी पुसून राहिली? पुसल्यावर तुम्ही पाय पाय करून राहिला सगळ्या, तुम्हाला समजत नाही काय? तर काय झालं वहिनी, पुसून राहिला तर किती वेळ लागते असा पुसायला? 2 मिनिटं नाही लागत पुसासाठी, आणि त्याच्यासाठी एवढा बोलून राहिला? ननदबाई जराशी मेहनतची कदर करा लागते कोणाच्या. आपल्याकडून तर होत नाही 2 कामं करणं, आणि कोणी करत असेल तर त्याच्यातही अडथळा करतो आपण. वहिनी तोंड सांभाळून बोलता जराशा. मी काही कधी कामच नाही केले काय? मला काही कामच करता नाही येत काय? 2 दिवस माहेरी आली तर तुम्हाला खपत नाही, तुमच्या डोळ्यात खुपते नाही का? ननद आपली माहेरी आलीच नाही पाहिजे. ननदबाई तुम्ही 2 दिवस नाही 2 वर्ष राहा, मी काही तुम्हाला म्हणत नाही. तुमच्या साईबाबाचं घर आहे. हा आम्ही काय म्हणते तर त्याच्याच घरी राहून राहिलो, पण म्हटलं हे असं कोणी मी पुसून राहिली आणि तुम्ही त्याच्यावर पाय देऊन राहिल्या, कोणाच्या जीवावर नाही येत ननदबाई? अहो तर डबल पुसून घे ना, एवढं काय करायला लागते? पुसून राहिली तूच करून राहिली काय कामं? साऱ्या दुनियातले लोकच कामं करते. आई तिच्या गोष्टीला बढावा कायले देऊन राहिली तू? असं आहे, मला कोणाला आवडलंच नाही इथे येणं. मी आता कुठेच इथं राहतच नाही. मी आता कुठे चालले जातो निघून. काही नाही बा, काही गरज नाही कुठं जायची. हा थे जाईन जायची असं तर कुठं नाही. आई ते ती सोनू हे सुनीला कुठं हाकलशील तो? पोरीला साकलून दे, मी नाही राहत इथं आता. ननदबाई मी काही तुम्हाला एवढं बोलली नाही का? तुम्ही एवढा रडून पडून सांगून राहिल्या. काय बोलली मी तुम्हाला? एवढंच म्हटलं फक्त का पाय पाय नका करू म्हणून. 2 मिनिटं थांबू तर शकले असते ना. असं आहे पहा, भलाईचा जमानाच नाही आहे म्हटलं. भलाई करायला जा तर लोक म्हटलं आपल्या अंगावरच येते. आता काय करू बाबा, असं आहे आमच्या ननदबाईची गोष्ट. नाही चला मग आपण आपल्या बहीण भावाचे नाव घेऊन आज. नीता गोंडाने ताई खूप खूप धन्यवाद ताई तुमचे. तुम्ही सगळेजण आम्हाला कमेंट करता त्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद. लीला बाईकर ताई, सिंधू डोंगरे ताई, प्रतिभा शहाणे ताई, ललिता हेडाव ताई, वैशाली भुजबळ ताई, अपर्णा शर्मा ताई, शोभाताई चांडक छत्रपती संभाजीनगर, पुष्पलता चांडक ताई मलकापूर, छाया फाटे ताई अमरावती, वैशाली अँथोनी ताई, कल्पना राठोड ताई, जया बोंडे ताई, उज्ज्वला शेळके ताई, निर्मला रघुवंशी ताई बल्लारपूर, रमेश राऊत, निखिल दातीर केळवट, अर्चना पांडे नागपूर, अनिता तायडे, कल्पना मांडळे अमरावती, माधवी राऊत, पायल घायवट, प्रतीक अथर्व, राजेश घायवट बुटीबोरी, रुपाली राजूरकर टाकळी, सोनू वाडवे, मंगला डहाके, शुभदा गोटलकर डोंबिवली वेस्ट मुंबई, पंकज काळबांडे, प्रांजली अस्वार, सोनू डहाके, जागृती गायकवाड नागपूर, सुजाता डेरे, साक्षी अमोल पंदराम, उमाताई राऊत भुसावळ, कविता चुनरकर, आचल ढोक नागपूर, मनीषा फोनके, लता वानखेडे गडचिरोली, उज्ज्वला चारहाते वाशिम, सुरेखा पडघणे, सुनंदा नगरारे नागपूर, किरण पापडे, सुजाता बुरे नागपूर, राजू मांडरे, अर्चना पुलबांदे, मंदा सतंगे नागपूर, प्रमोद दुर्गे, मिनल घरडेनेर, लता गोरेताई, कविता खमगडताई पुणे, मराठी लता, छोटू 22 ताले नागपूर, आराध्या 22 ताले नागपूर, उज्ज्वला रुपेश ठाकरे, अर्चना पारवे, अर्चना पांडे, अरुण कमाडी, रेखा मुहाडीकर वाशी, प्रतीक्षा नगराडे, दिगू बेंदरकर, अनिता तायडे, सीमाताई कानिंदे, अंकुश अरमारकर, भारती वाघमारे, अश्विनी पट्टे, साधना पाटील मुंबई, ज्योती गवई, सीमा बडेताई, उमेश ढोरे, सीमा गौतम, भागवत इंगडे, शीतल उईके हदोली, सुनीता जमकाळे नागपूर, कुंदानी नावे, गजानन पारिसे, वर्षाताई वरमळ यवतमाळ, कल्पना देशमुख वर्धा, अश्विनी पारिसे नागपूर, खुशाल कन्नके, रश्मी दळवी आणि विष्णू राजूरकर. या सगळ्या बहीण भावाचे खूप खूप धन्यवाद करतो बा मी. हा मोहिनी खरोखर चुकीची बोलते का हो तुम्ही? सांगा बरं मला. हा मोहिनी एवढी चुकीची आहे काय? जिथे तिथं सगळेजण म्हणते मोहिनी जशी आहे, मोहिनीच तशी आहे. मोहिनी एवढी चुकीची वागते काय? तुम्ही सांगा बरं. मोहिनीचा स्वभाव एवढा बेकार आहे काय? मला तर नाही वाटत बा. आता बाकीच्या वाटते माझ्या घरातल्या, पण माझ्या बहीण भावाला काय वाटते त्याच्यावर अवलंबून आहे. ते म्हणून चांगली आहे मोहिनी, चांगली बोलते, तर मग मोहिनी असंच बोलन नाही काय? आजकाल कुठं गरीब राहून जमते काय? गरिबीचा जमानाच नाही ना. घरातले लोक सुखाने जगू देत नाही गरीब माणसाले, नाही काय? चला मग भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओ. आणि तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि जे कोणी माझी बहीण भाऊ राहिले असेल ते नाही कमेंट करा. आणि चूक भूल माफ करत जावा आपल्या बहिणीले. चालूच राहते चूक भूल, होतच राहते नाही का? मोठ्या मोठ्या शहरात लहान लहान गोष्टी चालूच राहते. चला मग भेटू आपण उद्या. आणि आपलं जे दुसरं चॅनल आहे विदर्भाची चुगली, ते पाहत जा. मस्त त्याच्यात ट्विस्ट आहे, तेही चांगले चॅनल आहे, पाहत जा. त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटूनच जाते. ते ओपन करायची ना, पाहायची. आणि मोहिनीला कमेंट करत जा. हाईप देत जा मोहिनीले. आज हाईप येईन तुम्हाला, तर हाईप देत जा काय.